महानगरपालिकेत आज जेव्हा सर्वसाधारण सभा संपायला आली त्यावेळी मोठा गदारोळ या सर्वसाधारण सभेमध्ये झालेला पाहायला मिळाला। यामध्ये गफूर पठाण जे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत तर त्यांच्यावर त्यांनी काही एका धार्मिक स्थळाचा जो मुद्दा आहे तर तो मांडला। खरं तर यापूर्वी साधारण 2 तास पाण्यासंदर्भात चर्चा सुरू होती, पाणी हा विषय सुरू होता। याबाबत सर्व नगरसेवक जे आहेत तर ते आपल्या आपल्या प्रभागामध्ये पाण्याच्या नेमक्या काय काय समस्या आहेत तर त्या मांडत होत्या आणि त्यापूर्वी आरोग्यविषयक असेल याबाबत सगळी चर्चा सुरू होती। आणि अचानक जे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत तर त्यांनी 200 वर्ष जुनं असलेल्या एका धार्मिक स्थळाचा मुद्दा उपस्थित केला आणि हा मुद्दा जेव्हा उपस्थित केला गेला तेव्हा या मुद्द्यानंतर एकूणच गदारोळ माजला आणि बाकीचे काही जे नगरसेवक आहेत ते उपस्थित होते त्या सभागृहामध्ये तर ते अचानक त्यांच्या अंगावर आले आणि त्यांनी थेट हातामध्ये तिरंगा घेतला आणि तो तिरंगा झळकवायला सुरुवात केली। या सगळ्यानंतर आता पुणे महानगरपालिकेमधले जे काही गटनेते असतील तर ते पुढे येऊन त्यांनी त्यांची प्रतिक्रिया जी आहे तर ती या सगळ्या संदर्भात नोंदवलेली आहे। इतिहासामध्ये आजपर्यंत अशा प्रकारे कधीच कोणी कुठल्या मुद्द्यावर बोलत असताना अंगावर आलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं। यासोबतच जे काँग्रेसचे नगरसेवक आहेत तर प्रशांत जगताप यांनी सुद्धा याबाबत बोललेलं आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की अशा प्रकारे जर एखादा विषय मांडायचा असेल, मुद्दा मांडायचा असेल तर त्यावर अंगावर येण्याची कुठलीही पद्धत नाही आहे। अंगावर आले आणि याबाबतचे जर चित्रीकरण पाहिलं तर यामध्ये सरळ स्पष्ट दिसेल की ते गफूर पठाण जे आहे तर त्यांच्या अंगावर हे सगळे भाजपचे नगरसेवक आले होते। मात्र दुसरीकडे जेव्हा गटनेते असतील त्यासोबतच बिडकर असतील, गणेश बिडकर असतील तर त्यांना जेव्हा याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं की या सगळ्या संदर्भातले चित्रीकरण जे आहे तर ते सगळं अवेलेबल आहे, उपलब्ध आहे आणि यामध्ये नेमकं काय घडलं ते तुम्ही चित्रीकरण पाहिलं की तुम्हाला समजेल। अशा पद्धतीने कुठलेही नगरसेवक कोणाच्याही अंगावर आलेले नव्हते असं त्यांनी सांगितलं। मात्र जेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा आपणही तिथे उपस्थित होतो, आपण हे सगळं जे चित्र आहे ते वर्ण बघत होतो, त्यामुळे एकमेकांच्या अंगावर आलं हे तर खरं आहे। मात्र याबाबतचं चित्रीकरण जर पुन्हा एकदा पाहिलं तर नेमकी काय घटना घडली आहे हे आपल्याला समोर येणार आहे। मात्र त्यापूर्वी या सगळ्या गटनेत्यांचं आणि गणेश बिडकर यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ। आणि या ठिकाणी ज्यावेळेस एखाद्या निवडून आलेला सभासद आपले विचार मांडत असतात त्यावेळेस त्यांना विचार मांडून दिले पाहिजेत, कारण त्यांनी त्यांच्या प्रभागाचा विचार मांडत होते। अशा वेळेस विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे, पण तसं न होता आत्ता काकांनी सांगितल्याप्रमाणे जर फक्त पाशवी बहुमताच्या जोरावर तुम्ही गुंडांप्रमाणे जर या सभासदाच्या अंगावर येणार असाल, आपण सर्वजण निवडून आलेले सभासद म्हणजे आपण पुण्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि जर अशा प्रकारे आपण जर वागणार असेल तर पुण्याच्या नागरिकांकडून आपण काय अपेक्षा करणार आहे। त्यामुळे आमची पुन्हा एकदा महापौरांना विनंती आहे की यापुढे तरी अशा घटना घडू नये, कारण ही पहिली वेळ नाहीये, याच्या अगोदर पण अशी परिस्थिती झालेली आहे। तुम्हाला जे काही त्यांचा विरोध करायचा आहे ते विचारांनी करा ना, त्यांच्या बोलण्यातून करा, पण त्यांच्या अंगावर जायचं का? तर या विरोधकांची संख्या कमी आहे आणि तुमची संख्या जास्त आहे, पण हे आता चालणार नाहीये पुणेकर किंवा आम्ही कोणताच पक्ष आम्ही खपवून घेणार नाही। त्यामुळे या गोष्टीचा निषेध 100% मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। आजच्या सभागृहामध्ये अशी पद्धत कधीही पाहिली नाही। त्या पद्धतीने एक बेकायदेशीर धार्मिक स्थळ तोडल्यासाठी जे काही बेकायदेशीर 200 वर्षापूर्वीची धार्मिक स्थळ तोडलेली एक सभासद आमचे गफूरभाई पठाण हा विषय मांडत असताना त्यांच्या अंगावर येणं, त्यांना पार गालापर्यंत फाईट दाखवणं आणि तिथं धार्मिक तिढा निर्माण होईल अशी जातीवादी शब्द जातीचा उल्लेख करणं, अशा पद्धतीने आजपर्यंत सभागृहामध्ये आम्ही दमबाजी पाहिली नाही। पण आजचा जो दिवस होता हा यात महानगरपालिकेसाठी काळा दिवस म्हणलं जाईल। नुकतेच 2-2 महिने झालेले नगरसेवक निवडून आलेले कोणत्या आविर्भावात आहेत माहीत नाही, पण ज्या पद्धतीने अंगावर धावत आहेत, गचंडी पकडायला पळतायत, हे बिहार केल्याशिवाय राहणार नाही असं वाटायला लागलंय। म्हणून यांचा निषेध करायचा। ज्या महापौरांनी संरक्षण द्यायला पाहिलं होतं त्यांनी दिलं नाही, सभागृह नेत्याच्या चितवणीवर ही नगरसेवक तिथं पोहोचली आणि हे 4 नगरसेवक जे आहेत तुम्ही वरनं सुद्धा साक्षीदार पाहिलेले, अत्यंत चुकीच्या पद्धतीने आजचा सभागृह दमबाजी म्हणजे तुम्ही कोणताही विषय मांडायचा नाही अशा पद्धतीने झाला। आम्ही त्यांचा आज जाहीरपणे निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचं जर वागणूक असेल तर त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल। तुम्ही तिरंगा फडकवला
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा आहे, संविधानाला मानणार आहे. संविधानाने मला अधिकार दिलेला आहे. जर आमच्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरोधात सभागृहात न्याय मागण्याचा मला अधिकार आहे. आणि सभागृहात ज्या पद्धतीने सत्ताधारी आज तुम्ही पाहिलंय की दंडुकेशाही दादागिरी करतायत, यूपी बिहार करायला पाहतायत, सगळी सत्ता बेकायदेशीर भोगायला पाहतायत. विरोधकांचे तोंड, विरोधकांचा आवाज या ठिकाणी बंद करायचं जे षडयंत्र आज सभागृहात जे झालेलं आहे, येणाऱ्या काळात आम्ही हे सहन करणार नाही. हे हाणून पाडू. यानंतर सभागृह कसं अशा दादागिरीने आम्ही चालू देणार नाही. हे आज मी सर्वांसमोर मीडियासमोर सांगतो. 200 वर्षापूर्वीचे पुरावे असताना सुद्धा त्यांनी कशी काही 200 वर्षापूर्वीची दर्गा जे की ट्रॅफिकमध्ये अडचण नाही. आज एवढी महामेट्रो त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे. महामेट्रोला कुठं अडचण नाही, कुठल्याही ट्रॅफिकला अडचण नाही. फक्त एका कार्यकर्त्याच्या बोलण्यावरती आज या ठिकाणी मोठं षडयंत्र रचलेलं आहे. आज महानगरपालिकेचे डेप्युटी मेयर यांच्या प्रभागात हा प्रकार झालेला आहे. त्यांनी या ठिकाणी आज या ठिकाणी मौन बाळगलेलं आहे. त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. कारण ज्यांच्या प्रभागात ज्यांनी वल्गना केल्या ते आज या ठिकाणी सभागृहात आऊट झालेले आहे. परंतु मुस्लिम समाजाचा आणि हिंदू समाजाचं एक प्रतीक त्या ठिकाणी होतं आणि सर्व जाती धर्माची लोक त्या दर्ग्याला मानत होते. आज यांनी ज्या पद्धतीने रात्रीच्या ठिकाणी षडयंत्र रचून ती कारवाई केली त्याचा निषेध, त्याचा जाब विचारण्याशाही भारतीय लोकशाहीने जे आम्हाला संविधानाने जे अधिकार दिले, आम्ही बी एक भारतीय आहे. आज या ठिकाणी ठराविक जातीवादी शक्ती मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणे, मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करणे, मुस्लिमांमध्ये अशा प्रकारचं काही हे करणं, वातावरण तापवणं हे काम करत आहे. हे रोखण्यासाठी आमच्याकडं न्यायदेवता आणि आमच्याकडं सभागृह हे एकमेव मार्ग उरलेला आहे. तोही त्या ठिकाणी ते बंद करण्याच्या तयारीत आहे. तर त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो. शिंदे साहेब, ही दर्गा अनधिकृत होती तर रात्रीच्या वेळेस का पाडण्यात आली? अनधिकृत नव्हती. सुशोभीकरणाच्या नावाखाली मेट्रो पूर्ण कार्यरत आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली चालू. आज जर का तुम्ही मुख्य सभेचं कामकाज बघितलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू होतं. ज्या सभासदांना पाण्याच्या विषयावर बोलायचं होतं आणि आयुक्तांकडनं खुलासा घ्यायचा होता पाण्यासारख्या गंभीर विषयात, त्यात जर का कोणी धर्माचं राजकारण आणू लागलं तर ते चुकीचं आहे. आणि त्यातनं काही सभासदांचा विषय हा पाण्यावर बोला असा आग्रह होता आणि त्यातनं वाद निर्माण झाला. तो एवढा मोठ्या स्वरूपाचा नव्हता. आपण याची फुटिंग घेऊ शकता, सभागृहातली चित्रीकरण घेऊ शकता. त्यामुळे यात स्वाभाविकपणे जर का कोणी कायम एका विशिष्ट धर्मावर, विशिष्ट धर्माबद्दल बोलत असेल तर जी रिॲक्शन येईल ती आली. आणि ही कुठली गैर नव्हती. यात कुठली दादागिरी आम्ही केली नाही. आपण जर का पाण्यावरची चर्चा पाण्यावरच ठेवली असती तर निश्चितपणे ही आली नसती. पाण्यावरची चर्चा धर्मावर गेल्यानंतर जी एक नॅचरल प्रतिक्रिया ही सामान्य माणसाची आली ती आली आणि त्यातनं हा छोटासा किओस झाला. परंतु यात कुठली दादागिरी झाली नाही, यात कुठली धक्काबुक्की झाली नाही, यात कुठली अपशब्द कोणी कोणाला बोलले नाही. पण घोषणा एकमेकांच्या विरुद्ध देण्यात आल्या आणि एकमेकांना या सभागृहात विरोध करण्याचा, अडवण्याचा, घोषणा देण्याचा, मुद्द्यांवर बोलण्याचा हक्क हा प्रत्येक सभासदांना आहे, प्रत्येक पक्षाच्या सभासदांना आहे. जसं पाण्याच्या प्रश्नावर बोलता बोलता धर्मावर जाण्याचा त्यांना अधिकार आहे, तसं माझ्याही नगरसेवकांना धर्मावर न जाण्याचा, पाण्यावर बोलण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार माझ्या सभासदांनी घेतला. हा काही गैर मला वाटत नाही. ते आता काय म्हणतात ते मला माहीत नाही. परंतु त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर बोला असा आग्रह धरला माझ्या सभासदांनी. आपण सगळे बघत होता वरनं. आणि त्यात त्यांनी ते धर्मावर बोलत राहिले. जर का पाण्याचा विषय आम्ही गांभीर्याने 2 तास बोलतोय, त्या पाण्याच्या विषयावर आयुक्तांचा खुलासा न घेतला, केऑस करायचा, कायम एका विशिष्ट धर्मावर जायचं, अशी जर का कार्यपद्धती असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही.